Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12 Revision 2021. Chapter number 2nd Commercial Crop. In board exam, weightage 12 mark. 1 plus 2 plus 3 plus 6. 1 mark question number 1, 1 mark question number 2, 2 mark question number 3, 3 mark. Then question number 5A 6 mark in this topic. विद्यार्थी मित्रांनो, आपण रिव्हिजन सुरू केलेला आहे 2021 या बोर्ड एक्झामसाठी. हा जो चॅप्टर आहे कमर्शियल क्रॉप, हे 12 मार्कासाठी विचारणार आहेत. या 12 मार्कापैकी जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे, क्वेश्चन नंबर 1 साठी 1 मार्क, क्वेश्चन नंबर 2 साठी 2 मार्क, क्वेश्चन नंबर 3 साठी 3 मार्क आणि क्वेश्चन नंबर 5 ए साठी 6 मार्क. तर या चॅप्टरवर 6 मार्काचं एक विचारणार आहे, 3 मार्काचा एक प्रश्न विचारणार आहे, 2 मार्काचा एक विचारणार आणि 1 मार्काचा एक, असं ब्ल्यू प्रिंटनुसार मार्किंग सिस्टीम आहे. या चॅप्टरमध्ये शुगर केन, मँगो, बनाना आणि संत्रा 4 क्रॉप आहेत. 4 क्रॉपपैकी एक क्रॉप विचारणार आहेत. त्यामध्ये शुगर केन, मँगो, बनाना पण अगोदर घेतलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत संत्रा, कल्टिवेशन ऑफ संत्रा. तर या संत्रा क्रॉपमध्ये रिड्यूस पॉईंट जे झालेले आहेत, त्यामध्ये व्हेरायटी, इंटरकल्टिवेशन, प्लांट प्रोटेक्शन, इंटरक्रॉपिंग हे पॉईंट विचारले जाणार नाही. संत्र्याचे व्हेरायटी विचारणार नाही, इंटरकल्टिवेशन विचारणार नाही, प्लांट प्रोटेक्शन विचारणार नाही, इंटरक्रॉपिंगही विचारणार नाही. हे पॉईंट सोडून बाकीचं विचारलं जाणार आहे. तर या क्रॉपवर 6 मार्काचाही प्रश्न विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 5A मध्ये सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट संत्रा क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट्स, दॅट इज इकॉलॉजी, प्लांटिंग टाईम अँड डिस्टन्स, हार्वेस्टिंग अँड यील्ड, प्रपोगेशन, युजेस, इरिगेशन. ह्या पॉईंटवर 3 पॉईंट कोणती यापैकी विचारतात. 2-2 मार्कासाठी म्हणजे 6 मार्क असं या क्वेश्चनचं पॅटर्न असणार आहे. तर बघूया आपण. मंडारिन ऑरेंज और संतरा, लोकल नेम इज संतरा और संतरी. बॉटनिकल नेम साइट्रस रेटिकुलेटा इज अ बॉटनिकल नेम ऑफ संत्रा. तर सेपरेट अंडरलाईन असायला पाहिजे. लॅटिन वर्डमध्ये आहे म्हणून आपण अंडरलाईन दिलेली नाही आहे. आणि जिनसचं म्हणजे सायट्रसचं सी कॅपिटल असायला पाहिजे, रेटिकुलेचा आर स्मॉलच असायला पाहिजे, सेपरेट अंडरलाईन द्यायला पाहिजे. फॅमिलीज रुटासी, ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया. तर बॉटॅनिकल नेम अँड फॅमिली पाठच असायला पाहिजे, हे विचारतातच. नेक्स्ट, युजेस. संत्रा इज अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. संत्रा यूज्ड फॉर fresh or table purpose, direct consumption purpose. It is a refreshing and healthy promoting juicy fruit. It is excellent source of pectin. It is used fresh table fruit. तर संत्रा डायरेक्ट खाण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि हे रिफ्रेशिंग अँड हेल्दी प्रोमोटिंग ज्युसी फ्रूट आहे. त्यामध्ये रसाळपणा जास्त आहे आणि ज्यूस हे आपण रिफ्रेशिंग म्हणून याचं वापर केलं जातं. याच्यामध्ये एक्सलंट सोर्स पेक्टिनचं प्रमाण भरपूर आहे आणि हे फळ आपण डायरेक्ट खाण्यासाठी वापरतो. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर प्रिझर्व प्रॉडक्ट, दॅट इज अ मार्मलेड, स्क्वॅश, सायरप एक्सेट्रा. या फळाचा वापर आपण प्रिझर्व प्रॉडक्ट म्हणून वापर केला जातं. तर याच्यापासनं मार्मलेड एक प्रकारची जेली, संत्र्यापासनं जे जेली तयार होते त्याला मार्मलेड असं म्हणतात. स्क्वॅश बनवलं जातं, सायरप बनवलं जातं, ज्यूस बनवलं जातं. हे प्रिझर्व प्रॉडक्ट आहेत. तर 2 मार्कासाठी इकॉनॉमिक युजेस और युजेस म्हणून विचारलं जातं. देन सॉईल, मीडियम टू लाईट लोम सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. देन ऑल्सो वेल ड्रेन, फ्री फ्रॉम एक्सेस साल्ट इज यूज्ड फॉर संत्रा कल्टिवेशन. More organic matter contained in the soil. Soil pH is 6.5 to 7.5. जमिनीचा समूह 6.5 ते 7.5 असायला पाहिजे.
या संत्र्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये सेंद्रिय घटक असणं आवश्यक आहे. जमीन उत्तम निचरावणारी असायला पाहिजे आणि फ्री फ्रॉम एक्सेस साल्ट असणं गरजेचं आहे. अशा रीतीची जमीन या संत्र्यासाठी फारच उपयुक्त असतं. तर इकॉलॉजीमध्ये सॉईल हे विचारतात. नेक्स्ट क्लायमेट हे सुद्धा इकॉलॉजीमध्ये विचारतात. तर इट इज अ सब ट्रॉपिकल अँड ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर more humid climate for their good growth. Then optimum temperature range is 10 to 37 degrees Celsius. It can be tolerated to extremes of temperature. तर तसं हे समशीतोष्ण उष्णकटिबंधातील फळझाड आहे. याला जास्त ह्युमिडिटी आवडते. तापमान 10 ते 37 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे आणि एक्स्ट्रीम तापमानाला जास्त तापमानाला हे तग धरणारं आहे. तर या पद्धतीचं हवामान असणं या संत्र्यासाठी योग्य आहे आणि संत्रा हे चांगल्या पद्धतीने येतं. प्लांटिंग सीझन, रेनी सीझन. तर लागवडीची वेळ जी आहे संत्र्याची हे पावसाळ्यामध्ये केली जाते. देन नेक्स्ट पॉईंट, प्रपोगेशन और रिप्रोडक्शन. इट इज कमर्शियली प्रपोगेटेड बाय asexual means, seed budding or tea budding or eye budding. Then root stock, रंगपूर लाईम अँड जंबेरी. तर संत्र्याचं जे प्रजनन आहे हे सीड बडिंग और टी बडिंगने केलं जातं. त्याचबरोबर रूट स्टॉक जे आहे ते रंगपूर लाईम और जंबेरीचं वापरलं जातं. तर संत्र्याचं कलम केली जाते म्हणजे बडिंग केली जाते आणि त्यासाठी रूट स्टॉक जे असतं ते रंगपूर किंवा जंबेरीचं वापरलं जातं आणि सहसा नागपूर संत्र्याची कलम केली जाते. नेक्स्ट, प्लांटिंग मेथड. देन आफ्टर लँड प्रिपरेशन, लँड शुड बी मार्क आउट इन बोथ डायरेक्शन ॲट अ डिझायर्ड डिस्टन्स, दॅट इज अ 6 by 6 meter. Then each cross point digging the pit 1 by 1 meter in diameter, and then pits are filled with the mixture, that is a compost, single super phosphate 1 to 2 kg plus 4 75 to 100 gram. Then at the time of planting, bud join above ground level 20 to 25 centimeter. तर लागवडची जी पद्धत आहे, पूर्व मशागत झाल्यानंतर, प्री टिलेज झाल्यानंतर शेतामध्ये मार्कआउट करून घ्यायला पाहिजे 6 by 6 मीटर अंतराने. जसं संत्रा हेचं अंतर जे आहे 6 by 6 मीटर अंतराने लागवड केली जाते आणि ते मार्कआउट केल्यानंतर प्रत्येक क्रॉस पॉईंटला खड्डा तयार करायला पाहिजे 1 मीटर by 1 मीटर 1 मीटरचं आणि त्यामध्ये व्यवस्थित कंपोस्ट, सिंगल सुपर फॉस्फेट, फोरेट वगैरे हे भरून घ्यायला पाहिजे खड्ड्यामध्ये. आणि ते संत्र्याचं जे जॉईंट पोर्शन आहे, बडेड जॉईंट जे आहे ते 25 सेंटीमीटर अबव ग्राउंड लेवलवर राहील अशा पद्धतीनं लागवड करायला पाहिजे. नेक्स्ट, स्पेसिंग डिस्टन्स 6 by 6 मीटर. आताच आपण सांगितलं अंतर जे आहे 6 by 6 मीटर अंतर ठेवायला पाहिजे. देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. देन अप्लाय रिकमेंडेड डोज ऑफ मॅन फर्टिलायझर डिपेंड अपॉन द एज ऑफ प्लांट, दॅट इज 10th year अँड ऑनवर्ड. 40 to 50 kg FIM plus 1000 to 1200 gram nitrogen plus 360 to 400 gram phosphorus plus 360 to 400 gram potash per plant per year. तर खताची मात्रा जी आहे हे त्या झाडाच्या वयावर अवलंबून आहे. तर 10 वर्ष ते 10 वर्षानंतरही सुद्धा प्रति झाड जे आहे 40 ते 50 किलो हे शेणखत टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 1000 ते 1200 ग्रॅम नत्र, 360 ते 400 ग्राम फॉस्फरस आणि 360 ते 400 ग्राम पोटॅश प्रति झाड देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इरिगेशन. इरिगेशन इज गिवन बाय रिंग सिस्टीम ऑर ड्रिप. तर पाणी देताना आपण दांडानी पाणी देत असताना तेव्हा पण रिंग सिस्टीम और ड्रिप इरिगेशनचा वापर केलं जातं. टू अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर विथ ट्रंक. जर आपण दांडानी पाणी देत असाल तर तेव्हा पाण्याचं कॉन्टॅक्ट त्या खोडाला होऊ नये अशा रीतीनं आपण रिंग अँड बेसिन मेथडचा वापर करायला पाहिजे किंवा ड्रिप इरिगेशनचं.
टू प्रिव्हेंट द गमोसिस डिसीज. पाण्याचा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळं गमोसिस डिसीजचा प्रादुर्भाव होणार नाही. जर पाण्याचा कॉन्टॅक्ट झाला तर गमोसिस हे डिंक्या जे रोग आहे रोगाचा जास्त फैलाव होतो. देन इरिगेशन शुड बी गिवन डिपेंड अपॉन द सीझन, दॅट इज अ विंटर सीझन अँड समर सीझन. विंटर सीझन 8 to 10 days इंटरवल अँड समर सीझन ॲट 4 days इंटरवल. तर हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाची पाण्याच्या पाळ्या द्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये 4 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्यायला पाहिजे. तर या पद्धतीनं पाणी देणं गरजेचं आहे. देन हार्वेस्टिंग. देन संत्रा प्लांट रेडी फॉर संत्रा प्लांट स्टार्ट बेरिंग 5 to 6 years आफ्टर प्लांटिंग कमर्शियली. तर कमर्शियली जर संत्र्याचं उत्पादन हे 5 ते 6 वर्षांनी सुरुवात होते फळधारणा व्हायला. देन फ्रूट मॅच्युअर 8 to 9 months आफ्टर फ्लावरिंग. तर फुलं लागल्यापासनं 8 ते 9 महिन्यांनी फळं काढायला येतात. मॅच्युरिटी साईन्स आर डार्क ग्रीन टू पेल ग्रीन इन कलर. तर मॅच्युरिटी साईन जे आहे डार्क ग्रीन असतं अगोदर, तर नंतर काढणीच्या वेळेस पेल ग्रीन होतं. अशा वेळेस आपण काढणी करायला पाहिजे. हार्वेस्टिंग शुड बी डन बाय द पिकिंग. देन फ्रूट्स कॅन बी टर्न बाय हँड इझिली रिमूव्ड अँड देन आफ्टर इट कॅन बी स्टोर इन टू द शेड प्लेस अँड देन आफ्टर ग्रेडिंग अँड पॅकिंग अँड सप्लाय इन टू द मार्केट. तर या पद्धतीनं हे हार्वेस्टिंग करून आपण त्याचं मार्केटिंग करायला पाहिजे. देन यील्ड 800 to 1600 फ्रूट पर ट्री और 10 tons पर हेक्टर. तर उत्पादन जे आहे ते झाडाच्या वयावर अवलंबून आहे. तर सहसा एका झाडापासनं 800 ते 1600 फळं आपल्याला मिळतात. ते जर आपण वजनामध्ये जर सांगितलं तर 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन संत्र्याचं मिळतं. तर या पद्धतीने संत्र्याचं आपण रिव्हिजन घेतलेलं आहे. आणि यामध्ये 6 मार्काचा एक प्रश्न पण सांगितल्यानंतर 2 मार्काचं किंवा 3 मार्काचं कोणते पॉईंट विचारतात तर युजेस ऑफ संत्रा आणि बहार ट्रीटमेंट ऑफ संत्रा हे 3 मार्कासाठी विचारतात. आणि प्रपोगेशन ऑफ संत्रा हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला हे विचारतात. आणि 1 मार्कासाठी बॉटनिकल नेम आणि फॅमिली एवढंच लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे चॅप्टर सेकंड चॅप्टर जे आपण पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर यानंतर आपण या यूट्यूबद्वारे प्रॅक्टिकल एक्झरसाइज घेणार आहोत, कारण बरेच कमेंट्स येत आहेत. तर प्रॅक्टिकल सुरू करूया. प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक जर घेतलेलं नसेल मार्केटमध्ये उपलब्ध आहे निकिता पब्लिकेशन या अंतर्गत. आणि वेळोवेळी आपण ते दाखविलेलं आहे, त्याचा नंबर पण दिलेला आहे. डायरेक्ट तुम्ही खरेदी करू शकतात किंवा बुक स्टॉलवरून सुद्धा घेऊ शकतात. तर आपणच ते रेकॉर्ड बुक काढलेलं आहे. पूर्ण डायग्राम रेडी आहेत, फक्त त्याच्यावर पेन्सिल फिरवायचं आहे आणि लेबलिंग करायचं आहे. तर तेच आपण यूट्यूबद्वारे दाखविणार आहोत की कशा रीतीनं लेबलिंग करायचं आहे. तर बघत राहा विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन. या अगोदर आपण टेस्टसुद्धा घेतलेले आहेत आणि ते टेलिग्राम चॅनलवर त्याचे लिंक आपण पाठवलेले आहेत. एकूण आपण 12 टेस्ट घेतलेले आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन. तर ते तुम्ही सराव करू शकतात. आणि 2 टेस्ट आपले बाकी आहेत, चॅप्टर नंबर 13वरचा आणि चॅप्टर नंबर 14वरचा. एकूण आपल्या सिलेबसमध्ये 14 चॅप्टर आहेत. तर आपण रिव्हिजन घेत असताना रिड्यूस झालेलं जे सिलेबस आहे ते पॉईंट आपण दाखवित आहेत. तर बघत राहा विद्यार्थी मित्रांनो. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब करा, तर नोटिफिकेशन मिळत राहणार. निवांत बघत रहा खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल. थँक्स. जय जवान जय किसान.